नमस्कार, आपण पाहत आहात डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगती दिव्या. महाराष्ट्रातील कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या एका महिलेने आपल्या प्रियकराची धारदार शस्त्राने हत्या केली. त्याचा मृतदेह पोत्यात भरून बाथरूम मध्ये लपवून ठेवला. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने बाथरूमचा नळ तब्बल 24 तास सुरू ठेवण्यात आल्यास पोलिसांना संशय आला. या प्रकरणात आणखी नाट्यमय वळण तेव्हा आलं जेव्हा आरोपी महिलेने घर मालकाला व्हायरस मेसेज पाठवून प्रियकाची हत्या केल्याची कबूल केली. तसेच बाथरूम मध्ये ठेवलेला मृतदेह हटवण्यासंदर्भातही संदेश पाठवण्यात आला होता. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून मानपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी महिलेच्या शोधासाठी विशेष पथके तयार केलीत. ही घटना कल्याण जिल्ह्यातील मानपाडा पोलीस ठाण्यात हद्दीतील मलंद रोड परिसरातील नीलकंठ सोसायटीमध्ये आहे. घर मालक अजय पाटील त्यांच्या माहितीनुसार गेलेल्या अडीच महिन्यांपासून फ्लॅट क्रमांक 104 मधून पाणी गळती वाहत असल्याची तक्रार त्यांनी दिली होती. त्यांनी भाडेकरांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. तेव्हाच त्या दरम्यान आरोपी महिलेचे व्हायरल मेसेज या संदेशानंतर घर मालकांनी तातडीने मानपाडा पोलिसांना माहिती दिली की पोलीस फ्लॅटांशी झडती घेतली. बाथरूम मध्ये पोत्यातील गोंधळलेल्या मृतदेहात आढळून आलं. प्राथमिक तपासात मृताच्या डोक्यावर धारदार शस्त्रानं वार करण्यात आलं होतं. रक्ताचा डाग आणि इतर पुरावे नष्ट करण्यासाठी बाथरूम नळ सुरू ठेवण्यात आलं होतं असंही समोर आलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवलं. तपासादरम्यान आरोपी महिला कोलकात्यातील फरार झाल्याचं समोर आलं. त्याच्यानंतर तिचा शोध घेण्यासाठी 3 विशेष पथके पाठवण्यात आली. हत्येमागील नेमकं कारण काय हे समोर आलेलं नाही. वाद वैयक्तिक मतभेद किंवा इतर कोणत्याही कारणातून होऊ शकतो असा माहिती समोर आली. याचा तपास मानपाडा पोलीस करत आहे. पाहूया या प्रकरणात पुढे काय होतं. थांबूया इथेच. पाहत राहा डीसी न्यूज मराठी.